हरिओम। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीसीओएस आणि पीसीओडी याबद्दलची माहिती घेणार आहोत। आजकाल अगदी सर्रास म्हणजे अगदी 5 महिलांच्या मागे एकीला हे दिसतं की पीसीओएस आहे किंवा पीसीओडी आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळं बघणार आहोत की हे काय आहे, आणखीन कशाने होतं, याची लक्षणं काय आहेत, कारणं काय आहेत, ह्याच्यावर काही उपचार आहे का, पूर्णपणे बरा होतो का, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार, मी स्वर्णा कौलगुण, निसर्गोपचार तज्ञ, योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे। बघा, पीसीओएस आणि पीसीओडी तर बऱ्याचशा मुली किंवा महिला आपल्याला म्हणताना आढळतात की बाबा मला पीसीओएस आहे किंवा पीसीओडी आहे। तर आता हे काय आहे ते आपण बघूयात की पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज असं याला म्हटलं जातं। पॉलिसिस्ट म्हणजे पॉली म्हणजे खूप खूप प्रमाणामध्ये असलेले, सिस्ट म्हणजे गाठी, मग त्या कुठल्याही याच्या असू शकतात, चरबीच्या, फॅटच्या, रक्ताच्या वगैरे। तर अशा जास्त प्रमाणामध्ये असलेल्या गाठी, आणि त्या कुठे, तर ओव्हरीमध्ये। ओव्हरी कुठे असतात, तर आपली जी गर्भाशयाची पिशवी आहे त्याच्या दोन्ही बाजूनी एक एक ओव्हरी असते, दोन्ही बाजूला ओव्हरी असतात, आणि ह्या ओव्हरीमधून सिक्रीशन होत असतं, हार्मोन्सचं सिक्रीशन होत असतं ह्याच्यातून, आणि त्यामुळे दर महिन्याला त्या मुलीला पाळी येत असते। तर आता ह्याचा म्हणजे या ओव्हरीचा हा डिसीज आहे असं म्हणू शकतो आपण। आता याला पूर्वी डिसीज असं म्हणायचे, म्हणून त्याला पीसीओडी असं आपल्या रिपोर्टमध्ये लिहून यायचं की हा डिसीज आहे। पण आजकालच्या काळामध्ये असं आधुनिक याच्यामध्ये हे आधुनिक शैली, जी जीवनशैली आपली बदललेली आहे, त्याच्यामुळे होणारा हा डिसीज आहे किंवा सिंड्रोम आहे असं म्हटलं जातं की हा आजार नाहीये। जसं आपल्याला ताप आलाय, डोकं दुखतंय, सर्दी झाली, ह्याला जसं आपण आजार म्हणू शकतो तसं आपण याला आजार नाही म्हणू शकत। या घडलेल्या आतल्या काही बदलांमुळे, आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे जे काही बदल घडतायत, त्यामुळे जी काही आपल्या शरीरावर जी लक्षणं दिसत आहेत, तर त्याला हे सिंड्रोम म्हटलं गेलेलं आहे। त्यामुळे वेगळं नाही आहे, पीसीओडी आहे म्हणा किंवा पीसीओएस आपल्याला आहे म्हणा, तर हे सिरियसलीच घेण्याची बाब आहे। तर आता हे का सिरियसली घ्यायचंय, ह्याच्यामुळे काही दुष्परिणाम होणार आहेत का आपल्या जीवनामध्ये, पुढे आपल्याला काही त्रासांना तोंड द्यावं लागणार आहे का, किंवा मग हा बरा होतो का, याला काही मेडिकल म्हणजे काही औषधं आहेत का याच्यामध्ये, किंवा इतर काही घरगुती काही करू शकतो का, व्यायामामध्ये काही आपण करू शकतो का, तर हे आता आपण सगळं बघणार आहोत। त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा। त्रिवेणी योग निसर्गोपचार केंद्राचे मागचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर निश्चितपणे बघा, आणि आजचाही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला याबद्दलची सगळी माहिती मिळेल। आता ह्या ज्या ओव्हरीमधून रेग्युलर जे सिक्रीशन होत असतं हार्मोन्सचं, इस्ट्रोजन म्हणा, प्रोजेस्टेरॉन म्हणा, ह्याचं जे सिक्रीशन होत असतं हार्मोन्सचं, ह्या हार्मोन्समध्ये बदल घडतात। आपण म्हणतो ना, बऱ्याचदा आपण ऐकतो सगळ्यांकडनं की हार्मोनल इम्बॅलन्स होतोय। म्हणजे काय होतंय की ह्याच्या सिक्रीशन मध्ये वाढ होतीये, किंवा हे सिक्रीशन कमी होतंय, किंवा ह्यामध्ये टेस्टोस्टेरॉन म्हणजे पुरुष मेल जे हार्मोन्स आहेत हे जास्त प्रमाणामध्ये सिक्रीट व्हायला लागलेले आहेत। तर असे काही बदल घडल्यामुळे आपल्याला हे पॉलिसिस्टिक ओव्हरी होऊ शकते। मग आता ही झाल्यामुळे काय होतं बघा, की एकतर कधी कधी काय होतं की जे काही पाळी येते ती अनियमित येते, म्हणजे कधी 1 महिन्यानी येते, 2 महिन्यांनी येते, 2.5 महिन्यानंतर यायला लागते। मोस्टली तर पेशंट असेच बघतो आपण की 1-2.5 महिन्यांनंतर पाळी येते, पण खूप अशा काही पेशंटमध्ये आपण 6 महिन्यांनी, वर्षांनी आलेली सुद्धा पाळी पेशंट्स मध्ये आपल्याला दिसू शकते। तर हे जे काही इरेग्युलर पिरियड्स येतात ते आपल्याला या पीसीओडी किंवा पीसीओएस मध्ये दिसू शकतात। त्याच्यानंतर खूप जाडी वाढते, खूप स्थूलता येते,
अर्थात सगळ्याच पेशंटमध्ये नाही, काही पेशंटमध्ये असं पण असतं की जाडी फारशी वाढलेली नसते तरी सुद्धा सोनोग्राफी केल्यानंतर त्यांना PCOS आढळतो. तर यासाठी अजून त्यांच्यामध्ये काही वेगळी कारणं सुद्धा असू शकतात. तर असं काही नाहीये की सगळ्यांमध्ये स्थूलता वाढते, पण मोस्टली स्थूलता वाढते. त्याच्यानंतर काय होतं की अननेसेसरी हेअर ग्रोथ होते. म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती जी काही आता ही पातळ समजा महिलांमध्ये काही लव असते तर ती नॅचरली असू शकते, पण काही जाड किंवा राठ असे केस आपल्या हनवटीवर किंवा ओठांवरती असे जर येत असतील तर निश्चितपणे ह्या हार्मोन्समध्ये काही चेंजेस झालेत असं समजायला हरकत नाही. की मेल हार्मोन्स हे जास्ती प्रमाणामध्ये सिक्रीट होतात आणि त्याच्यामुळे मग ही हेअर ग्रोथ आपल्याला दिसू शकते. तर हे एक असतं. त्याच्यानंतर पाळी आल्यानंतर खूप कमी प्रमाणात जातं, म्हणजे एखादा दिवस जातं, नंतरचे 2-3 दिवस काहीच जात नाही. किंवा असंही होतं की 4 दिवस खूप जाऊनही अजून काही दिवस जातं. तर हे सुद्धा आपल्याला चेंजेस महिलेमध्ये मुलींमध्ये दिसू शकतात की अति रक्तस्राव होणं, कमी रक्तस्राव होणं, व्हाईट डिस्चार्ज जाणं, अनियमित पाळी येणं, हे सगळे चेंजेस जर तुम्हाला दिसत असतील तर तुम्हाला गायनाकॉलॉजिस्टकडे जाणं आणि चेकअप करणं हे अतिशय गरजेचं आहे. आता हे खूप महिलांमध्ये आपण बघतो, खूप मुलींमध्ये बघतो. मुलींमध्ये म्हणजे अगदी जसं आता पाळीचे दिवस खूप अलीकडे आलेले आहेत. मुलींना पाळी येण्याचं प्रमाण अगदी आपण बघतोय वयाच्या 8व्या-9व्या वर्षी पण येतंय, 10व्या वर्षी पण मुलीला पाळी येतेय. इतक्या लवकर पाळी येतेय आणि त्यावेळेला जेव्हा पाळी येते त्याच्यानंतर एक खरं म्हणजे एक 2-3 वर्ष जर ती अनियमित असेल तर एक 2-3 वर्षानंतर खरं तर ती नियमित झाली पाहिजे. म्हणजे महिन्याच्या महिन्याला जे काही सायकल आहे 28 दिवसांचं ते रेग्युलर झालं पाहिजे 1-2-3 वर्षामध्ये. पण तसं न होता जर हे चालू राहिलं तर मुली पण त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. फार काही सिरियसली या गोष्टीकडे बघितलं जात नाही. जेव्हा येते तेव्हा येऊ दे या प्रकाराने ते चालू राहतं किंवा पालकही त्या सिरियस अशा दृष्टीने या गोष्टीकडे बघत नाहीत. आणि मग जर मुलीला एक 10 वर्षाची 11 वर्षाची असताना जर पाळी आलेली आहे तर त्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि मग नंतर अगदी मुलगी अगदी वयात येते, जेव्हा तिचं 20-22व्या वर्षी लग्नाचं वय येतं त्यावेळेला ह्या गोष्टीकडे सिरियसली बघितलं जातं. मग मध्ये एक 10-12 वर्ष असेच गेलेले असतात जेव्हा त्या गोष्टीकडे बघितलं नसतं आणि त्याचे दुष्परिणाम हे खूप वाढलेले दिसून येतात. तर असं न करता ज्या वेळेला आपल्याला हे बिघाड झालेला आहे, काहीतरी विचित्र होतंय, पाळी रेग्युलर येत नाही आहे किंवा आपल्याला खूप कमी जातंय अंगावरून किंवा खूप जास्त जातंय, हे जे काही बदल होत असतील तर निश्चितपणे गायनाकॉलॉजिस्टला दाखवणं फार गरजेचं आहे. आणि आजकालच्या तर आधुनिक ह्याच्यामध्ये एंडोक्रोनोलॉजिस्ट पण आहेत, म्हणजे जे फक्त या अंतःस्रावी ग्रंथींवरच तुम्हाला सल्ला देऊ शकतात, त्याच्याबद्दलचे मेडिसिन देऊ शकतात. तर अशांकडे जर तुम्ही गेलात तर अतिउत्तम. पण जवळपास एंडोक्रोनॉलॉजिस्ट नाही आहेत तर तुम्ही गायनाकॉलॉजिस्टकडे पण जाऊ शकता आणि ह्या प्रॉब्लेम्सचं लवकरात लवकर त्याच्यावरती निदान करणं हे फार गरजेचं आहे. कारण पुढे जाऊन याच्यामधून खूप त्रास उद्भवू शकतात, म्हणजे जे आपण विचार पण केलेले नसतात. तर आता हे जे काही आपल्याला होतं तर ह्याच्या पाठीमागे 1-2 महत्वाची कारणं असतात. त्यातलं एक कारण अनुवंशिक असू शकतं आणि दुसरं कारण जे आहे महत्वाचं ते म्हणजे आपली बदललेली जीवनशैली. म्हणजे जे काही आजच्या जीवनामध्ये कधीही उठतायत, कधीही झोपतायत, केव्हाही खातायत, काहीही खातायत, हे जे काही बदललेलं काही जीवनशैली आहे त्यामुळे आलेला हा आजार आपण असं म्हणू शकतो याला. तर मग आपल्याला जर ह्याला ठीक करायचं असेल तर खरं म्हणजे जे काही औषधोपचार आहेत ते करण्यापेक्षा किंवा त्याचे साईड इफेक्ट होण्यापेक्षा किंवा त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला डॉक्टर असं म्हणणारच नाहीत की तुम्हाला PCOD किंवा हे जे काही PCOS आहे हे तुम्हाला आम्ही पूर्णपणे बरं करून देतो असं डॉक्टर्स म्हणत नाहीत. मग बरं करून देतो हे आपण
का अधिकाराने सांगू शकतो की आता समजा मी नॅचरोपॅथीची तज्ज्ञ आहे, तर मी तुम्हाला सांगू शकते की जर नेचरमध्ये असलेले जे उपचार आहेत ते जर तुम्ही केले, नेचर जे सांगतंय, जे पूर्वापार आपले आजी आजोबा पणजोबा पणजी करत आलेले आहेत, ते खानपान जर आपण केलं, ते जेव्हा उठत होते झोपत होते, त्यांची जीवनशैली कशी होती, त्यांची दिनचर्या कशी होती, ती जर आपण फॉलो करायला लागलो तर तुम्हाला निश्चितपणे ह्याच्यामध्ये बदल झालेले दिसतील. तर मग त्याचे उपचार म्हणजे पंचमहाभौतिक उपचार. पंचमहाभौतिक उपचार का करायचे की आपला जो देह आहे हा पंचमहाभूतातूनच आलेला आहे आणि जेव्हा हा देह जातो, आपला मृत्यू होतो, त्यावेळेला पण हा पंचमहाभूतामध्ये विलीन होतो. त्यामुळे जे काही तत्वांची कमी आपल्या शरीरामध्ये झालेली आहे ती ह्या पंचमहाभूताच्या तत्वांनीच भरून काढली तर आपला हा आजार जो आहे तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्याबद्दल आपण पुढे बघणारच आहोत. त्याच्या आधी आपण अजून काही गोष्टी बघून घेऊयात की जीवनशैली ही बदलली आहे म्हणजे काय झाली आहे. तर नॉर्मली जे काही आपण सकाळी लवकर उठलं पाहिजे, म्हणजे अगदी खरं म्हणजे ब्राह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे असंच आयुर्वेद म्हणतं. म्हणजे सूर्योदय होण्यापूर्वी अर्धा तास आपण उठलेलो असलं पाहिजे. पण हे अगदी ज्यांना शक्य नाही तर ठीक आहे, एक 6 वाजता नाही उठले तर 7 वाजता 8 वाजेपर्यंत तरी आपण उठलो पाहिजे ना. पण आजकाल जेव्हा आपण ह्या प्रॉब्लेम्सच्या ज्या काही मुली महिला आपल्याकडे येतात त्यांना आपण विचारलं की तुमची काय दिनचर्या काय आहे, तर उठता कधी विचारल्यानंतर ह्या व्यक्ती बऱ्याचदा आपल्याला 12 वाजता 10 वाजता 12 वाजता 2 वाजता उठणाऱ्या सुद्धा या मुली आहेत. बरं, सगळ्यांचंच काम काही असं नाहीये की रात्रीची शिफ्ट आहे, त्यांना नाईट शिफ्ट आहे म्हणून त्या उठतायत. नाही, ही बदललेली शैलीच आहे बऱ्याच जणांची. आता त्यांना जर नाईट शिफ्ट असेल तर ते ठीकच आहे, कारण त्यांचं ते कामाचं स्वरूप आहे. तर त्यांना पण आपण इतर पद्धतीने उपचार सांगू शकतो. म्हणजे त्यांना जी काही बस्ती घेणं आहे किंवा एनिमा घेणं आहे, जे काही नॅचरोपॅथीत सांगितलेलं आहे ते उपचार त्यांनी केल्यानंतर त्यांना ह्या पीसीओडीचा त्रास, पीसीओएसचा त्रास होत नाही आणि रेग्युलर त्यांची पाळी व्यवस्थित येत राहते, तर त्यांना आपण तो उपचार सांगू शकतो. पण ज्यांना नाईट शिफ्ट नाहीये, ज्यांचं काम तसं नाही आहे, त्या सुद्धा महिला किंवा मुली ह्या अशा पद्धतीचं जीवन जगतायत की उशिरा उठतायत. दुपारचं जेवलं पाहिजे 12-12:30च्या दरम्यान, जेव्हा सूर्य डोक्यावर असतो, जेव्हा आपला अग्नी चांगला प्रदीप्त असतो त्यावेळेला आपण जेवण केलं पाहिजे. त्यावेळेला जेवत नाही, त्यावेळेला सकाळी उठून चहा पिणं, त्यावेळेला इतर काहीतरी बर्गर खाणं, पिझ्झा खाणं, नूडल्स खाणं, सँडविच खाणं, ब्रेडचे सगळे काही ना काहीतरी प्रकार खाणं, वेफर्स खाणं किंवा कोल्ड्रिंक्स घेणं किंवा डबाबंद जे काही फूड येतं ते खाणं किंवा फूड कलर्स घातलेलं, प्रिझर्वेटिव्ह घातलेलं अन्न खाणं, अशा पद्धतीचं जर तुम्ही आहारामध्ये आहार घेत आहात, जेवणामध्ये घेत असाल, नाश्त्यामध्ये घेत असाल, रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही सातत्याने असे पदार्थ खात असाल, तर तुम्हाला 100% ओव्हरीमध्ये सिस्ट येण्याचा त्रास हा होऊच शकतो. आणि तो जर पूर्णपणे तुम्हाला वाटत असेल बरा व्हावा, तर तुमच्या ह्या ज्या खाण्याच्या पद्धती आहेत, तुमच्या उठण्याच्या पद्धती आहेत, झोपण्याच्या पद्धती आहेत, ह्या पूर्णपणे तुम्ही बदलल्याच पाहिजेत. त्याशिवाय हे ठीक होणं अजिबात शक्य नाही. तर हे ठीक करणं फार महत्वाचं आहे. जर नाही केलं तर पुढे जाऊन तुम्हाला बेबी राहण्यासाठी, म्हणजे तुम्हाला कन्सीव्ह करण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम्स येऊ शकतात, तुम्हाला प्रेग्नन्सी होण्यामध्ये अडथळे होऊ शकतात किंवा मे बी पुढे जाऊन तुम्हाला 30-35 मध्ये सुद्धा तुम्हाला डायबिटीस येऊ शकतो, तुम्हाला कॅटरॅक्ट होऊ शकतो, डोळ्याचे ऑपरेशन करावे लागू शकतात, पुढे जाऊन तुम्हाला बीपी लवकर येऊ शकतं, हाय बीपी लवकर येऊ शकतं, अगदी 40 मध्ये सुद्धा तुम्हाला हार्ट अटॅकचा धोका उद्भवू शकतो, कार्डियक अरेस्टचा धोका उद्भवू शकतो. तर पुढे जाऊन तुम्हाला हे मोठे त्रास उद्भवू शकतात. त्याच्यामुळे तुम्ही आधीच जर ह्याच्यावर काम केलं
आधीच जर तुमची जीवनशैली व्यवस्थित बदलली तर मात्र तुम्हाला ह्याचे त्रास अजिबात होणार नाहीत. तुमचं जीवन हे सुकर होईल. तुम्हाला डायबिटीसच्या गोळ्या घ्याव्या लागणार नाहीत किंवा तुम्हाला बीपीच्या गोळ्या घ्याव्या लागणार नाहीत किंवा तुम्हाला कन्सीव्ह होण्यासाठी तुम्हाला वेगळे काही प्रयत्न करावे लागणार नाहीत. तर हे तुम्ही जेवढ्या लवकर जागरूक व्हाल, स्वतःच्या बाबतीमध्ये जेवढं जास्त जागरूकतेने तुम्ही तुमच्या स्वतःकडे बघायला लागाल, तेवढे तुम्हाला त्याचे फायदे लवकर होऊ शकतात आणि तुमच्या आयुष्यात पुढे होणारे किंवा येणारे जे धोके आहेत ते तुम्ही निश्चितपणे टाळू शकाल. मग आता काय करायचंय तुम्हाला? ह्याच्यासाठी तुम्ही उपाय काय करू शकता लवकरात लवकर? तर तुमची जीवनशैली तुम्ही बदलू शकता. तुमच्या खाण्याच्या सवयी तुम्ही बदलू शकता. जे नेचरनी आपल्याला ताजं दिलंय तेच तुम्हाला खायचंय. मृत झालेलं अन्न खायचं नाहीये. आम्ही मृत अन्न कशाला म्हणतो? जे काही मैद्यापासून बनवलेले पदार्थ आहेत किंवा मॅगी आहे, नूडल्स आहेत किंवा कोल्ड्रिंक्स आहेत, तुमचे पिझ्झा बर्गर आहेत, हे जे काही तुम्ही खाताय, वेफर्स खाताय, पॅकेट्स मधलं अन्न तुम्ही खाताय किंवा पॅकबन बॉटल मधलं काही तुम्ही खाताय आहे, तर हे बंद करायचंय. तुम्ही ताजं बनवा, ताजं खा. तुमच्या हाताने, स्वतःच्या हाताने बनवा, स्वतःच्या हाताने वेळेवर खा. आहाराच्या वेळा पाळा. त्याच्यानंतर झोपण्याच्या वेळा पाळा. वेळेवर लवकर झोपत जा. 6 ते 7 तासाची पूर्ण झोप झाली पाहिजे आणि सकाळी तुम्ही 6 वाजता, 7 वाजता, जास्तीत जास्त 7:30 ते 8 वाजता तुम्ही उठू शकता. त्यानंतर उठणं अजिबात तुमच्यासाठी योग्य नाही. त्याच्यानंतर दिवसभरामध्ये झोपायचं नाहीये, हे लक्षात ठेवा. जेवढा तुम्ही आहारावर कंट्रोल कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. जसं आयुर्वेद म्हणतं की 1 वेळेला जो आहार घेतो तो योगी, 2 वेळेला आहार जो घेतो तो भोगी आणि 3 वेळेला दिवसातून जो आहार घेतो तो रोगी. मग आता तुम्हाला काय बनायचंय ते तुम्ही ठरवा. एकदाच जेवण करणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि ते सुद्धा योग्य आहार करणं, जो तुम्ही ताजा बनवलाय, स्वतःच्या हाताने बनवलाय, नेचरमध्ये जे उपलब्ध आहे, भरपूर भाज्या, भरपूर डाळी, कडधान्य, प्रोटीन्सचा इंटेक हा जास्त घ्या. कार्बोहायड्रेट्स तुम्ही कमी करा. भरपूर सॅलड खा. 2दा-3दा तुम्ही जेवणामध्ये भाजी खा. हिरव्या पालेभाज्या खा, फळभाज्या खा. हे जास्त प्रमाण घ्या. पोळी भाकरी जे आहे ते प्रमाण कमी घ्या. अगदी छोटा फुलका तुम्ही खाऊ शकता किंवा भात तुम्ही अवॉइड करू शकता. ताज्या पालेभाज्या, ताज्या फळभाज्या तुम्ही जास्त खा. सॅलड्स तुम्ही जास्त खा. तुम्ही ताक ग्लासभर घेऊ शकता. तुम्ही दुपारच्या जेवणात थोडं दही घेऊ शकता. तर हे चांगला आहार तुम्ही करा आणि जेवढं लंघन करता येईल, म्हणजे तुम्हाला आठवड्यातून एकदा लंघन करता आलं तर करा. मग त्या दिवशी तुम्ही दिवसभर सूप्स घ्या. काही ना काही पालेभाज्यांचे सूप घ्या, फ्रुट्सचे ज्युसेस घ्या किंवा फ्रूट खा एखादं. दिवसभर तुम्ही अशा पद्धतीचं लंघन करा किंवा अगदी कोमट पाणी पिऊन जर तुम्हाला राहता आलं तर आठवड्यातून 1 दिवस तसं राहा. किंवा रोजच्या रोज तुम्हाला जर 16 तासाचा उपवास करता आला तर बघा. म्हणजे आज संध्याकाळी जर तुम्ही 7 वाजता तुम्ही काहीतरी थोडंफार खाल्लेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी पार अगदी दुपारच्या जेवणाच्या वेळेला तुम्ही खाता आहात, तर तुमचा तेवढ्या वेळेचा, म्हणजे मधल्या वेळेत अजिबातच तुम्ही काहीही खायचं नाहीये. उपाशी राहायचंय, लंघन करायचं आहे. तुम्ही कोमट पाणी मध्ये मध्ये पिऊ शकता, नारळाचं पाणी वगैरे पिऊ शकता तुम्ही. तर असं काहीतरी तुम्ही घेऊ शकता. पण तुम्ही आहार हा नाही घ्यायचा आहे. म्हणजे अगदी पोळी भाजी भात वगैरे खाल्लंय असं काही तुम्ही खायचं नाहीये. तर त्याला आपण 16 तासाचं लंघन असं म्हणू शकतो. तर हे जर तुम्ही रोज केलं तर तुम्हाला खूप सारे बदल तुमच्यामध्ये जाणवू शकतील. तर अशा प्रकारचा आहार तुम्ही घ्यायचा आहे. लवकर झोपायचंय, पूर्ण झोप व्यवस्थित झाली पाहिजे, याकडे लक्ष द्यायचंय. त्याच्यानंतर मी जसं म्हटलं की पंचमहाभौतिक उपचार करायचे. म्हणजे काय करायचंय बघा, की तुम्हाला हवा, पंचमहाभूतातला एक जे आहे ते हवा, तर शुद्ध हवा तुम्हाला मिळाली पाहिजे. त्यामुळे तुम्ही सकाळी सकाळी जसं मी म्हटलं तसं पहाटे जर उठत असाल तर अतिउत्तम. अगदी गजर लावून उठा, बाहेर जा. त्यामुळे तुम्हाला शुद्ध प्राणशक्ती मिळेल. ही मिळणं हे फार गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्ही निश्चितपणे पहाटे उठून बाहेर जा. मग काही ना काहीतरी व्यायाम करा.
तुम्ही जागच्या जागी जॉगिंग करू शकता किंवा इतर काही हालचाली, ज्या जलद हालचाली आहेत त्या करू शकता, किंवा तुम्ही लांब वॉकिंगला जाऊ शकता. तर तेवढं तुम्ही करायचं आहे. रोज झालं पाहिजे हे कार्डियक एक्सरसाइज जी आहे ती रोज झाली पाहिजे. तर लांब वॉकिंगला जाणं 1 तास खरं म्हणजे निदान झालं पाहिजे. पण तुमच्याकडे फारसा वेळ नसेल तर अर्धा पाऊण तासाचं का होईना तुम्ही वॉकिंग करून आलं पाहिजे. शुद्ध हवेमध्ये तुम्ही गेले पाहिजे. आणि प्रकाश म्हटलेलं आहे, सूर्यप्रकाश तुमच्या अंगावरती पडला पाहिजे. हे पण एक पंचमहाभूतातलं एक आहे उष्णता. सूर्याची उष्णता जी आहे, जे प्रकाश आहे तो तुमच्या अंगावर पडला पाहिजे. हे पण महत्वाचं आहे. म्हणजे 2 गोष्टी झाला. एक म्हणजे शुद्ध हवा तुम्ही घेतलेली आहे आणि दुसरं म्हणजे सूर्यप्रकाश तुमच्या अंगावर पडलेला आहे. ह्या 2 गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर आपण तिसरं बघूयात की पाण्याचे उपचार, जल उपचार. हे काय करू शकतो आपण, तर आपण एनिमा घेऊ शकतो. घरच्या घरी साध्या शुद्ध पाण्याचा 1 लिटर पाण्याचा एनिमा घेणं हे आपण करू शकतो. कारण जे काही जंक फूड तुम्ही खाल्लेलं आहे, जे काही नको असलेलं पदार्थ तुम्ही वर्षानुवर्ष खाल्लेले आहात, तर ह्याचं जे अशुद्धता निर्माण झालेली आहे, जी तुमच्या रक्तवाहिन्यांमधून अशुद्धता आहे, ह्याचे अगदी चिकट असे थर साठलेले असतात आतमध्ये रक्तवाहिन्यांच्या, ह्यानंतर कोलेस्ट्रॉल होऊ शकतं, हार्ट अटॅकचा धोका होऊ शकतो. अशा पद्धतीचा आहार तुम्ही वारंवार घेत आलेला आहात आणि त्याची अशुद्धी जर झालेली असेल तर ही काढणं गरजेचं आहे. त्यामुळे एनिमा घेणं महत्वाचं आहे. सुरुवातीला तुम्ही जे निसर्गोपचार तज्ज्ञ आजूबाजूला असतील त्यांच्याकडनं एनिमा घ्या किंवा आयुर्वेदिक डॉक्टरकडनं समजावून घ्या आणि नंतर हा एनिमा पॉट घरी आणून तुम्ही एनिमा घरी सुद्धा घेऊ शकता. असा रेग्युलर एनिमा तुम्ही एक सलग 21 दिवस का होईना घ्या, म्हणजे ही अशुद्धता शरीराच्या बाहेर जाईल. त्याच्यानंतर आपण बघूयात की आकाश महाभूत तर आपण बघितलं, म्हणजे 16 तास तुम्ही उपाशी राहणार आहात. त्यामुळे जे काही आपले स्त्रोतस आहेत, म्हणजे लहान आतडं म्हणा, मोठं आतडं म्हणा, रक्तवाहिन्या म्हणा, कफ किंवा पित्त, ह्याचे जे काही भाग आहेत, हे आकाश महाभूत जे आतमध्ये आहे त्याच्यामध्ये तुम्ही 16 तास जे लंघन करणार आहात, तर त्यामुळे हे महाभूत स्ट्रॉंग होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. तर हवा आहे, सूर्य म्हणजे उष्णता आहे, पाणी आहे, हे आहे. त्याच्यानंतर पृथ्वी महाभूत जे आहे ते तुम्ही, म्हणजे आहार जो काही आहे तो तुम्ही व्यवस्थित घेणार आहात. त्यामुळे पृथ्वी महाभूत म्हणजे तुमचे केस जर काही गळत असतील, तुमची नखं जी आहेत त्याच्यावरती रेघा उठत असतील, काळसर नखं होत असतील, चांगली व्यवस्थित आरोग्य दायी अशी तुमची नखं दिसत नसतील, तर ह्याचा अर्थ तुमचं पृथ्वी महाभूत हे जे आहे ते बिघडलेलं असतं. तुमचे केस जर सारखे गळत असतील, पातळ होत असतील, तर तुमचं पृथ्वी महाभूत हे बिघडलेलं आहे. तुमची जी विष्ठा आहे, म्हणजे टॉयलेटला जी जाता ती नीट बांधून येत नाहीये, व्यवस्थित होत नाहीये. एकदा सकाळीच गेल्यानंतर तुमचं पोट हे एकाच वेळेला साफ होत नाहीये, हलकं तुम्हाला वाटत नाहीये, ह्याचा अर्थ तुमचं पृथ्वी महाभूत हे बिघडलेलं आहे. तर ते तुम्ही नीट करायचं म्हणजे काय, की तुम्हाला आहार हा व्यवस्थित घ्यायचा आहे. जसा मी सांगितला तसा व्यवस्थित आहार घ्यायचा आहे. त्यामुळे तुमचं पृथ्वी महाभूत पण चांगलं होणार आहे. तर हे जे काही पंचमहाभौतिक उपचार आहेत ते तुम्ही स्वतःचे स्वतः नीट व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. तुमचं झोपणं, उठणं, खाणं हे सगळ्यामध्ये तुम्ही बदलाव करायचा आहे. वॉकिंग रोज झालं पाहिजे, कार्डियक एक्सरसाइज तुमची रोज झाली पाहिजे, याकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही योगाभ्यास करायचा आहे, ज्यामुळे तुमच्या ज्या काही सिस्टीम्स आहेत शरीरातल्या त्या चांगल्या होणार आहेत. त्यामुळे योग करणं हे खूप आवश्यक आहे. जर तुम्हाला PCOSचा प्रॉब्लेम अजिबात बंद व्हायचा असं पाहिजे असेल, तो निघून गेलाय असं बघायचं असेल, ह्याला निदान तुम्हाला हे सगळे उपचार करताना तुम्हाला निदान 3 महिने तरी हे सगळं रेग्युलर करायचंय. तर तुम्हाला सोनोग्राफी केल्यावर तुम्हाला कळणार आहे की तुमचे हे जे काही पॉलिसिस्टिक ओव्हरी आहे त्या अतिशय नील झालेल्या आहेत, कुठेही सिस्ट राहिलेलं नाहीये. तुम्ही बघा, उपचार सुरू करण्यापूर्वी तुम्ही सोनोग्राफी करा,
किती सिस्ट आहेत, केवढ्या आकाराचे आहेत, सगळा तुम्ही रिपोर्ट घ्या. त्याच्यानंतर 3 महिने मी सांगितले तसे उपचार नीट करा आणि नंतर तुम्ही 3 महिन्यानंतर परत सोनोग्राफी करा. एकही सिस्ट तुमच्या ओव्हरीला राहणार नाही. आणि हे पेशंटचे उपचार माझ्याकडे झालेले आहेत, त्याच्यामुळे मी हे एवढ्या जास्त प्रकर्षाने तुम्हाला सांगू शकते. निश्चित करा. आणि योगामध्ये काय करा हे आपल्या व्हिडिओमध्ये आपण पुढे देणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच्यासाठी कोणते योगाचे उपचार तुम्ही कराल ते मी तुम्हाला सांगणार आहे. खरं म्हणजे आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सर्वांगासन, हलासन आपण थायरॉइडच्या व्हिडिओमध्ये जे दिलेलं आहे ते तुम्ही बघा, ते करा. त्याच्यानंतर वज्रासन स्थितीतली साखळी म्हणून आपला एक व्हिडिओ आहे, ते पण तुम्ही करायला लागा. योगाच्या बद्दल जे काही मी व्हिडिओ टाकलेले आहेत ते सगळे योगाचे प्रकार तुम्ही करायला लागा. आणि पर्टिक्युलर आपल्याला PCOS साठी कोणते अजून करायचे आहेत, खरं म्हणजे सगळेच योगाचे, म्हणजे जो बेसिक योगाचा अभ्यास आहे, आम्ही जो योग प्रवेशचा वर्ग घेतो तो ह्या PCOS साठी अतिशय आवश्यक आहे. म्हणजे जी काही चारी स्थितीतली आसनं केली जातात, सूर्यनमस्कार केले जातात, प्राणायाम केले जातात, हे पहिल्या वर्गामध्ये आपण जे शिकवतो ते सगळे PCOSच्या व्यक्तींनी केलेच पाहिजेत, तर त्यांना खरं म्हणजे चांगले रिझल्ट्स मिळणार आहेत. पण तरी सुद्धा आपण जे मागे दिले आहेत सर्वांगासन, थायरॉइडच्या व्हिडिओमध्ये हे दिलेले आहेत, ते निश्चितपणे करा. त्याच्यानंतर वज्रासन स्थितीतली साखळी दिली आहे ती करा. सूर्यनमस्काराचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे तो बघा. वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे सूर्यनमस्कार दिलेले आहेत, ते तुम्ही करायला सुरुवात करा निश्चितपणे. आता हा व्हिडिओ खूप मोठा झाल्यामुळे आपण ह्याबद्दलचे जे काही योगाचे प्रकार आहेत ते आता ह्याच्यात देत नाही आहे, ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न करते. तर धन्यवाद. आपले त्रिवेणी योग निसर्गोपचार केंद्राचे व्हिडिओ तुम्ही बघत असाल, तुम्हाला आवडत असतील तर निश्चितपणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. धन्यवाद.